Welcome students. Welcome in 8th maths class. Today we will see practice set 3.3. Find the cube roots of the following numbers. Factorize 8000. 8000 ला 2 ने फॅक्टराइज करत जाणं सोपं आहे. हाफ करत जायचं आहे. आता 2 ने डिवाइड होणं थांबेल कारण हा ऑड नंबर आहे आणि आता आपण 5 ने डिवाइड करूया. आता आपण डिव्हिजिबिलिटी टेस्ट बघितलेली आहे. जर युनिट प्लेस 0 किंवा 5 असेल तर 5 ने डिवाइड होतो. तर 5 2 जा रिमेन 2 अँड 5 5 जा पुन्हा 5 ने डिवाइड होतो आणि हा 5 ने डिवाइड केला 1 आन्सर आहे. तर याचा अर्थ 8000 चे आपण फॅक्टर्स केलेले आहेत आणि ते आहेत 1 2 3 4 5 6 6 टाइम्स 2 आहे. आणि 5 3 टाइम्स. तर आपण याचा क्यूब रूट घेऊ तेव्हा 3 फॅक्टर्स साठी आपण एक फॅक्टर साइन बाहेर घेणार आणि आन्सर येईल 2 2 4 4 5 जा 20. 8000 चं क्यूब रूट आहे 20. तर या पद्धतीने आपण आणखी एक्झाम्पल्स सोडवणार आहोत. एक्झाम्पल नंबर 2 आहे फाइंड क्यूब रूट ऑफ 729. तर आपण 729 चे फॅक्टर्स करूया. हा नंबर ऑड आहे तर 2 ने डिवाइड होणार नाही. 2 नंतरचा प्राइम नंबर आहे 3 म्हणून 3 ने डिवाइड करूया. 3 2 जा 6 3 4 जा 12 3 3 जा 9. त्याच्यानंतर परत 3 ने डिवाइड होईल. 3 8 जा आणि 3 1 जा परत 3 27 3 जा 81 नंतर 3 3 9 जा 3 3 जा 3 1 जा. अशा पद्धतीने आपण 729 चं फॅक्टरायझेशन केलं. हाऊ मेनी टाइम्स 3 केम 6 टाइम्स 3 केम देयर. 729 is equal to 6 टाइम्स 3. दोन्ही बाजूला आपण क्यूब रूट साइन दिलेला आहे आणि साइनच्या बाहेर येताना 3 सेम फॅक्टर साठी एक फॅक्टर बाहेर येईल आणि या 3 फॅक्टर साठी आणखी एक फॅक्टर बाहेर येईल आणि 3 3 जा 9 हे क्यूब रूट असेल 729 चे. पुढचं एक्झाम्पल आहे फाइंड क्यूब रूट ऑफ 343. पहिल्यांदा आपण फॅक्टरायझेशन करूया. हा ऑड नंबर आहे त्यामुळे 2 ने डिवाइड होणार नाही. तर 3 ने ट्राय केला तर 3 + 4 + 3 10 होता. तर 10 इज नॉट डिव्हिजिबल बाय 3. सो 3 हा याचा फॅक्टर असू शकत नाही. पुढचा प्राइम फॅक्टर आहे प्राइम नंबर आहे 5. 5 ने सुद्धा डिवाइड होणार नाही. त्यासाठी युनिट प्लेस मध्ये 0 किंवा 5 असावं लागेल. मग त्याच्या पुढचा प्राइम नंबर आहे 7. 7 ना आपण प्रत्यक्षच डिवाइड करून बघूया. Here remains 6 and then become 63. 7 9 जा 63. म्हणजे 7 ने डिवाइड केल्यावर 49 मिळाले. अगेन 49 is divisible by 7. 343 is equal to 7 into 7 into 7. So when you take cube root, you will get one factor outside the sign. Example number 4. Find cube root of -512. जरी हा नंबर मायनस दिला असेल तरी आपण सोडवायला सुरुवात करताना 512 चे पहिल्यांदा फॅक्टर्स करूया. टू ने डिवाइड करणं नेहमी सोपं जातं कारण आपल्याला तो नंबर हाफ करत जायचा आहे. आणि अशा पद्धतीनं 512 चे फॅक्टर्स
1 2 3 4 5 6 7 8 9 9 टाइम्स 2 येणार. 512 इज इक्वल टू क्यूब रूट इज इक्वल टू या 3 फॅक्टरसाठी एक फॅक्टर बाहेर येईल साईडच्या आणि या 3 फॅक्टर्ससाठी एक फॅक्टर या तिघांसाठी एक वेळा. बघा 8 इंटू 8 इंटू 8 हे तीनही नंबर पॉझिटिव्ह असतील तर 512 पॉझिटिव्ह नंबर येईल. परंतु समजा हा जर मायनस मायनस दिला तर काय होतात बघा, मायनस नंबरचा स्क्वेअर प्लस येतो, पण हा प्लस नंबर आणि हा राहिलेला मायनस नंबर, हे आन्सर येईल -512. म्हणून -512 चा क्यूब रूट आहे -8. क्यूब रूट ऑफ 512 इज इक्वल टू -8. या एक्झाम्पल मध्ये -2744 या नंबरचं क्यूब रूट फाइंड आउट करायचं आहे. पहिल्यांदा फॅक्टरायझेशन करूया. इव्हन नंबर आहे त्यामुळे 2 ने डिव्हिजिबल आहे. 343 हा 7 चा क्यूब आहे, त्यामुळे याचे फॅक्टर्स 7 इंटू 7 इंटू 7 असे होतात. आपण थोड्या वेळापूर्वी पाहिलेलं आहे आणि म्हणून मी डायरेक्ट इथं लिहिलेलं आहे. तर 2744 चे फॅक्टर्स झाले 2 इंटू 2 इंटू 2 आणि 7 इंटू 7 इंटू 7. तर क्यूब रूट घेऊ तेव्हा आपण दोन्ही बाजूला असं साइन घेतो आणि साइनच्या बाहेर येताना 3 फॅक्टर्ससाठी एक फॅक्टर बाहेर येईल आणि आन्सर होईल 14. जर आपल्याला -2744 असा नंबर दिलेला आहे क्यूब रूट फाइंड आउट करण्यासाठी, तर त्यावेळेला त्याचं आन्सर येईल -14. निगेटिव्ह नंबरचा क्यूब निगेटिव्ह येतो, पॉझिटिव्ह नंबरचा क्यूब पॉझिटिव्ह येणार आहे. आणि थोड्या वेळापूर्वी आपण बघितलं की स्क्वेअर्स मध्ये पॉझिटिव्ह नंबरचा स्क्वेअर पॉझिटिव्ह येतो आणि निगेटिव्ह नंबरचा स्क्वेअर सुद्धा पॉझिटिव्ह येतो. आता आपण फाइंड आउट करणार आहोत क्यूब रूट ऑफ 32,768. आपण थोडस फास्ट घेऊया. समजा जर हा नंबर 8 ने डिवाइड आहे का बघूया. इव्हन नंबर आहे 4 किंवा 8 न असं एकदम डायरेक्ट करता येईल आणि त्या 8 च्या नंतर आपल्याला पाहिजे तर 8 चं क्यूब रूट आपण 2 लिहू शकतो. 32,768. 8 4 जा 7 घेतला आपण इथं. 7 ला डिवाइड झालेले नाही किंवा 7 हा स्मॉलर नंबर आहे त्यामुळे डिव्हिजन होणार नाही, 0 द्यावा लागेल इथं. मग पुढचा नंबर आणि हे झाले 4 राहिले इथं. पुन्हा पुढचा नंबर आपण घेतला आणि इथे डिव्हिजन झालेली आहे. तर 8 ने डिवाइड केल्यानंतर असा नंबर येईल. आता याला परत 8 ने डिवाइड होतात का बघूया. 4096 याला आपण 8 ने डिवाइड करू. 8 5 जा 40. हा नंबर घेतला आपण. 8 1 जा 8. पुढचा नंबर आहे 6. 8 2 जा 16. पुन्हा 8 ने डिवाइड केल्यानंतर आले 512. आता 512 हा 8 चा क्यूब आहे आणि म्हणून मी तर डायरेक्ट आन्सर लिहिणार आहे. हा 512 हा 8 चा क्यूब आहे म्हणून मी इथं डायरेक्टली आन्सर लिहित जाते. 32,768 is equal to 8 how many times? 5 times. आणि मग क्यूब रूट घेताना काय करायचं बघा. मी थोडीशी वेगळी पद्धत वापरली आहे. आपण 2 ने डिवाइड करत एक मोठी रांग आली असती इथं, पण त्याऐवजी हा वेगळा प्रयोग केलेला आहे. बघूया कसं होतंय. तर या 3 8 साठी आपण हा एक 8 नंबर येईल, परंतु हा आतमध्ये अजून 8 इंटू 8 राहिलेले आहेत, त्यांचं क्यूब रूट घ्यायचं आहे. तर हेच मी परत पुढे कसं लिहिते बघा. 8 इंटू हा जो 64 आहे आता तो मी
4 into 4 into 4. What is 4 cube? 4 cube is 64. आणि म्हणून 8 जा 64 चं मी असं फॅक्टरायझेशन केलेलं आहे. आणि या 4 साठी 3 4 साठी 1 4 बाहेर आणि आन्सर येईल 32. विद्यार्थी मित्रांनो, आपण बघत आहोत प्रॅक्टिस सेट 3.3 आणि त्यातला क्वेश्चन नंबर 2. त्यातलं फर्स्ट एक्झाम्पल आहे क्यूब रूट ऑफ 37/125. तर आपल्याला पहिल्यांदा फॅक्टरायझेशन करावं लागेल 27 आणि 125चं. प्राईम फॅक्टरायझेशन करायचं. 27 हा 3 चा क्यूब आहे म्हणून 3 into 3 into 3 आणि 125 हा 5 क्यूब आहे. हे कॅल्क्युलेशन्स आपण वरचेवर केलेले आहे म्हणून मी डायरेक्ट आन्सर लिहिलेला आहे. गेल्या वर्षी आपण फॅक्टरायझेशन 7th मध्ये शिकलेलो आहोत. तर ज्यांना फॅक्टरायझेशन अजून माहिती करून घ्यायचं असेल तर त्यांनी व्हिडिओमध्ये बघायचं आहे. क्यूब रूट म्हणजे 3 फॅक्टर्स, 3 इक्वल फॅक्टर्स साठी आपण एक फॅक्टर या साइन बाहेर, रॅडिकल साइन बाहेर घेतो. या तिघांसाठी एक 3 बाहेर येईल आणि या 3 वेळा 5 जोडलेला आहे त्याच्यासाठी 1 वेळा 5 बाहेर येईल आणि आन्सर आहे याचं 3/5. क्यूब रूट ऑफ 16/54. तर 16 हा कशाचाही क्यूब नाही आहे आणि 54 सुद्धा क्यूब नाही. परंतु आपण सगळ्यात पहिल्यांदा याचं हा जो फ्रॅक्शन आहे 16/54 तो रिडक्शन करू शकतो. म्हणजे डिवाइड बाय द सेम नंबर टू न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर. आपण 2 ने डिवाइड केलं तर इथे येईल 8 आणि इथे 2 ने डिवाइड केलं तर येतील 27. तर आता आपल्याला माहिती आहे की 8 हा 2 चा क्यूब आहे आणि 27 हा 3 चा क्यूब आहे. मग 16/54 इज इक्विव्हॅलंट टू 8/27. म्हणून मी इथं अंडर क्यूब रूट याच्याशी इक्विव्हॅलंट असलेला 8/27 इथे लिहिला. 8 चा क्यूब रूट आहे 2 आणि 27 चा क्यूब रूट आहे 3 आणि म्हणून याचा आन्सर आहे 2/3. क्यूब रूट ऑफ 729 इज 9. देन फाइंड क्यूब रूट ऑफ. अर्ध एक्झाम्पल तुम्हाला करून दिलेलंच आहे. तर कसं, आता हा क्यूब रूट ऑफ 729 हा येतो 9. आता इथे 729 पासून हा नंबर कसा मिळवला तर डिवायडेड बाय 1 2 3 4 5 6. बघा हे कशावरून लिहिलं मी तर आता या नंबर मध्ये हा इंटिजर नंबर आहे 729 आणि त्याचा डेसिमल पॉइंट आहे 729. 9 नंतर त्याचा डेसिमल पॉइंट आहे. मग आता डेसिमल पॉइंट किती घरे लेफ्टला सरकला 1 2 3 4 5 6 प्लेसेस सरकला. याचा अर्थ 1 च्या पुढे 6 झिरो असलेल्या नंबरनं याला डिवाइड केलेलं आहे. अजून थोडंसं डीप मध्ये जाऊया आपण. हा नंबर 1 आहे आणि त्याच्या पुढे 0 0 0 किती लिहू शकतो आपण तर 1/1 आहे म्हणजे 1.00 किती झिरो आपण लिहू शकतो त्याची काही व्हॅल्यू नाही आहे. पण 1/0 करतो तेव्हा हा पॉइंट इथे सरकतो म्हणजे 0.1 व्हॅल्यू होते. 10 ने डिवाइड केलं 1 ला हा पॉइंट लेफ्ट साइडला 1 प्लेस मूव झाला. आता जर आपण 1 ला 100 ने डिवाइड केलं तर आन्सर असं येतं. म्हणजे हा डेसिमल पॉइंट 2 प्लेसेस सरकला कारण 1 च्या पुढे 2 0 आहे. तो 10⁻² पॉवर आहे असं आपण म्हणूया. जर 10⁻² पॉवर ने डिवाइड केलं तर 2 प्लेसेस पॉइंट सरकतो. 10⁻6 पॉवर पॉइंट इथून 6 प्लेसेस सरकेल म्हणजे एक प्लेस तर आहेच आणखी 5 झिरोज येतील आणि 1 येईल. तशा पद्धतीनं 729 मध्ये इथे पॉइंट होता आता 6 प्लेसेस तो सरकला म्हणजेच काय झालं हे 3 प्लेसेस आणि उरलेले 3 प्लेसेस झिरोनी तयार झालेले आहेत. म्हणजे हा नंबर तयार झाला 1 च्या पुढे 6 झिरो आहेत म्हणजे 10⁻6 आहे हा. आता 729 क्यूब रूट ऑफ 729 डिवायडेड बाय 10⁻6. तर पहिल्या 3 10 साठी तुम्ही साइनच्या बाहेर 10 लिहिणार आहे आणि या 3 10 साठी एकदा 10 बाहेर लिहिणार आहे. आणि 729 चं क्यूब रूट तुम्हाला माहिती आहे 9. 9/100 म्हणून आन्सर येणार आहे 09.
बऱ्याचदा अशा प्रकारचे एक्झाम्पल्स केल्यानंतर तुम्ही सुद्धा फास्ट आन्सर सांगू शकता. कसं? तर हा आता नंबर 729 इंटू 10⁻⁻6 आहे. त्याचा अर्थ असा होतो की 729 चा क्यूब रूट एकदा घ्या आणि 10⁻⁻6 चा एकदा क्यूब रूट घ्या. मग 729 चा क्यूब रूट आहे 9 आणि 10⁻⁻6 चा क्यूब रूट आहे 10⁻². आणि म्हणून ते 9 इंटू 10⁻², याचं आन्सर येतंय 0.09. तुम्हाला सोपी वाटणाऱ्या मेथडने हे एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करू शकता. आता आपण हे एक्झाम्पल सोडवणार आहोत. क्यूब रूट ऑफ 125 इज इक्वल टू 5. देन फाइंड क्यूब रूट ऑफ 0.000125. क्यूब रूट ऑफ, तर इथे आता 10⁻6 ने डिवाइड केलेला आहे. या नंबर हा 125 ला 10⁻6 ने डिवाइड केलेला आहे. हे कसं मी 6 पॉवर कशी ओळखली? तर डेसिमल पॉइंट नंतर 6 प्लेसेस आहेत, म्हणून डेसिमल पॉइंट मध्ये 6 प्लेसेस आहेत, म्हणून 10 ची 6 पॉवर आहे आणि त्याने डिवाइड केलेलं आहे. तर याचं क्यूब रूट घ्यायचं 125 चं आणि नंतर क्यूब रूट ऑफ 10⁻6 आणि मग याचं आन्सर होईल. न्यूमरेटरचं क्यूब रूट आलं 5 कारण ते दिलेलं आहे आणि 10⁻6 चं क्यूब रूट होईल 10⁻2. म्हणजेच 5 इंटू 10⁻⁻2. ही पॉवर डिनॉमिनेटर मध्ये जर न्यूमरेटर मध्ये घ्यायची झाली तर आपलं साइन बदलून येते. म्हणून 5 इंटू 10⁻2 म्हणजेच 0.05 हे आन्सर आहे.